चला जाऊया आपण मैदानावरती. चर्चा झाल्या बास. प्रतीक 11 सुरुंगपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळते सोहम 11 20-30 जय हनुमान बोरले. या दोन संघामध्ये लढत. पंचाकडे अपील केली जात्या. पहिल्या चेंडूवरती धावा आल्या होत्या 4 आणि त्यानंतर आपण इथं पाहतोय जोरदार अपिलामध्ये उत्साह आपण पाहिला. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकली. संघाची धावसंख्या येते 5 धावा. 2 फलंदाज मैदानावरती सरकलेत. एका बाजूला प्रफुल्ल पाटील आणि त्यांच्या सोबत खेळते ऋतिक पाटील. गोलंदाजीसाठी अलंकार तांडेल. सामना कोण जिंकणार चर्चा सुरू झाले. सुपर 5 मध्ये कोण पोहोचणार त्यासाठी चर्चा सुरू झाल्या. मैदानाकडे आपण जाऊया आणि चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. चेंडू सीमा पार मिळणार चौकार. जाऊया आपण. चर्चा सुदर्शन आपण बंद करा. ही चर्चा संपणार नाही. सुरेख फटका. चेंडू जाईल क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र आवाक्याच्या बाहेर. जबरदस्त फलंदाजी ऋतिक पाटील. इथे आग ओकतोय. आणखीन एक चौकार दाखवलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा आहेत त्या 13 धावा. खड्ड्यात उडवत गुल्लाल भडका आणि बैलगाडा शर्यतीचा नादलय एकदम कडक. वा क्या बात आहे. डीजे सूरज आमच्या सोबत आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक आहेत येणार. धाव मिळणार नाही. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 षटकांचा हा सामना मैदानावरती आपण नक्कीच पाहतोय. एकूण धावा जर आपण पाहिल्या 13. शेवटचा चेंडू शिल्लक अलंकार. जबरदस्त फटका आणि चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडं. आणखीन एक मिळणार चौकार. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि धावा आहेत त्या टोटल बिनगडी बाद 17 धावा. धावसंख्या फलकावरती आपण नक्कीच पाहतोय. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. पहिले 17 आपण पाहतोय. अलंकार तांडेल थोडासा मागडा ठरते. गोलंदाजीसाठी आलेला सोहम 11 20-30 बोरले आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा प्रतीक 11 सुरुंगपाडा. या दोन संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आतिश मध्ये. मैदानाकडे आपण नक्की जाऊया. इथे पंचांकडे दाद मागली जाते. जोरदार अप्पेलामध्ये उत्साह आपण पाहिला. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होती 17. अरे सारखे सारखे थर्ड अंपायर मागू नका. मग त्यांना काय ठेवले उपटायला म्हणजे गवतात दादा. काय मला नाही नुसतं ये बाबा हे द्या रिव्ह्यू ते रिव्ह्यू द्या. आणि इथे मात्र फलंदाज बाद. पहिला धक्का. बोला गणपती बाप्पा मोरया.
जाऊया आपण मैदानावरती. जबरदस्त स्पर्धा आपण पाहिले. संघ खेळते सोहम 11 20-30 जय हनुमान बोरले आणि या संघासाठी आमचे अत्यंत जवळचे मित्र निलेश मसने वाजे यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. संघाची धावसंख्या ती आपण पाहते. एकूण धावे ते 17. एक गडी बाद झाला. भूषण पाटील नवीन फलंदाज मैदानावरती, त्याला साथ देते ऋतिक पाटील. 4 मध्ये बनवले तर ऋतिकनं 12 धाबा. ऋतिकची खेळी आपण पाहिली तर 3 चौकार आतापर्यंत खेचलेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान होते आणि तत्पूर्वी मिळतील 2 धाबा. अशा पद्धतीच्या चुका तुम्ही कराल. महत्वाचा सामना इथे सुपर 5 मध्ये जाण्याची ही लढत आणि इथे झेल मात्र सुटते. एकूण धाबा धावसंख्या फलकावरती 19. कॅच सोडली दादा. आता तू काय सांगायचा हिसाब नाही. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. आतिश मध्ये योगेश वाघ यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या रात्रीमध्ये. हा सुरेख फटका. मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि मात्र आणखीन एक झेल सुटते. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होता स्वराज पाटील. अशा चुका तुम्ही कराल तुमच्या संघासाठी इथे त्या महाग ठरतील आणि तेच घडते मैदानावरती. धावा आहेत त्या 21. एक गडी बाद. 21 धावा धावसंख्या फलकावरती आपण नक्कीच पाहतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. 4 षटकांचा सामना. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. फुल टॉस. फायदा उचलते आणि इथे चेंडू आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा रेषे पार. षटकार. एकूण धावा त्या 27. 27 धावा धावसंख्या फलकावरती आपण नक्कीच पाहते. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ असणार आहे बाकी. जबरदस्त फलंदाजाचा प्रात्यक्षिक दाखवते भूषण पाटील. फेअर डिलिव्हरी. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार. तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली ती बिमर साठी, मात्र इथं फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगल्या 5वा चेंडू घेऊन 10 धावा आतापर्यंत आतिशने खर्च केलेत. हा चेंडू मात्र स्लोरम पद्धतीचा होता. निर्धाव चेंडूची झाली सांगता. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. धावा आहेत त्या एकूण धावसंख्या फलकावर 27. 27 धावा. एक गडी बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. जबरदस्त. जग्गाबाई आमच्या स्क्रीनवरती. निश्चितच ही क्रिकेटची मजा. तर नक्कीच ज्ञानदेव मंगल पाटील साहेब बोरले, संदेशजी पाटील यांचे वडील यांना विनंती करतो की दादा आपण या अतिथी कक्षामधून या सामन्याचा आनंद घ्या. आदरणीय ज्ञानदेव मंगल पाटील तर आनंद बुवा यांचं खास आमंत्रण आहे तुम्हाला की प्लीज आपण या अतिथी कक्षेमध्ये या. त्याचबरोबर आदिनाथ पाटील यांचंही आगमन झालं. हे मंडप त्यांच्या वतीनं कमी दरामध्ये आम्हाला देण्यात आलं आहे. ते आदिदादा यांचंही मनपूर्वक स्वागत. दुसरीसाठी प्रयत्न आणि 2 धाबा होतील कंप्लीट. 2 षटकांची इथे समाप्ती झाली आणि संघाची धावसंख्या टोटल 30 धावा. माता की. क्या बात आहे. 2 षटकांची इथे समाप्ती झाली. संघाची धावसंख्या ते 30 धावा. क्रिकेटचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. आजची
चौथी रात्र दिवस रात्रीची ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वराज्य चषक सांगडे 2024 दिवस रात्र रंगणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेला सुरुवात होते. रात्रीचे वाजले तर 1:25 आणि इथे अजूनही आपल्या 6 षटकांचा खेळ आहे बाकी. फास्ट क्रिकेट खेळायचंय. सलग 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हे गुप्त बक्षीस असणार आहे. त्यांनी आम्हाला नाव सांगितलं नाही, फक्त तुम्हाला ते बक्षीस मिळणार आहे. स्पर्धेची खासियत जर आपण पाहिले, कित्येक स्पर्धा आपण पाहिल्या तर त्या स्पर्धेमध्ये पहिला राऊंड असतो 4 षटकांचा, त्यानंतर असतो 3 षटकं. फायनलचा सामना आम्ही जेव्हा नाईटची स्पर्धा असते 5:30-6 वाजता सकाळी सुरुवात होते तेव्हा 1 आणि 2 षटकांचा फायनल पाहतो. मात्र इथे प्रत्येक सामना आपण 5 षटकांचा पाहिला, 4 षटकांचा पाहिला आणि ही स्पर्धेची खासियत आहे. तर मी धन्यवाद देईन आयोजक आमचे जय चेरुबा क्रिकेट संघ सांगडे आणि ग्रामस्थ मंडळ सांगडे. तर प्रत्येक षटकारासाठी वाडा ग्रुप यांच्याकडून ऋतिकसाठी 500चा कॅश प्राइज आहे. क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर सर्वांचं सहकार्य गरजेचं आहे आणि ही सांगडे संघानं ते जबरदस्त आयोजन आपण मैदानावरती पाहते. सर्वांचं योगदान आहे, सर्वांचं सहकार्य, सर्वांचा सपोर्ट आणि निश्चितच त्यांचं सुद्धा आपण देऊ धन्यवाद. आशिष मध्ये गोलंदाजीसाठी स्ट्रायकरला फलंदाज खेळतोय. ऑन स्ट्राईक भूषण पाटील. गतीमध्ये परिवर्तन मिश्रण होतं. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आतिशमध्ये आपण पाहिल्या आणि इथे सुद्धा तोच प्रात्यक्षिक दाखवते. संघाची धावसंख्या 31, 31 धावा, 1 गडी बाद असताना आपण नक्कीच पाहते. नवीन पुन्हा एकदा आशिष स्कूप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट फाईन लेगला चेंडू फील्ड केला जाईल. तत्पूर्वी मिळेल फक्त 1च धावे, एकापेक्षा जास्त काही नाही. क्रिकेटचे पाठीराखे प्रेक्षक आपण पाहिले. बोर्ले संघाचे फॅन फॉलोईंग आपण आज झालेला पहिला सामना पाहिला, खूप प्रेक्षक होते. आता प्रेक्षकांची थोडीशी कमी आहे, मात्र मैदानाच्या 4ही बाजूला ते सरसावले आणि निश्चितच गोलंदाज तयार. 1 धाव इथे मिळणार, एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलक पुढे सरकला. 1 धावा इथं धावसंख्या फलकावरती 33, 33 धावा, 1:28 झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. दुसरं सत्र सुद्धा आपला सुदर्शन बाकी असणार आहे. मोठा फटका बॅटच्या मधोमध, चेंडू सीमारेषे पार, षटकार. जय श्रीराम. अजून एक जर षटकार आला तर 1000चा कॅश प्राइज आहे. हे सरप्राईज गिफ्ट असणार आहे. नाव आम्ही सांगणार नाही. अजूनही या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. भूषण पाटील. प्रयत्न सुरेख होता, मात्र प्रयत्न फसला. 3 षटकांची झाली ते समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती 39, 39 धावा. उद्या लगीन झाल्यावर हा आधा डान्स सेलिब्रेशन आहे. मग ते तुम्ही मैदानाच्या बाहेर करा. मी तुम्हाला प्रेमाची विनंती करेन. निश्चितच. यस, वा क्या बात आहे. मात्र आम्ही जास्त हळदीला जात नाही.
आणि निश्चितच डीजे साठी डीजे सूरज तुझ्यासाठी 500चे आलंय बक्षीस. निश्चितच तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. ते सरप्राईज गिफ्ट आहे, नाव आम्ही सांगणार नाही. जाऊया आपण मैदानावरती. पुन्हा एकदा शेवटचा षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल सचिन तांडेल. 39 39 आहेत. एक गडी बाद झालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 13च्या सरासरीनं इथं फलंदाजी सूर्य स्ट्रायकर एंडला फलंदाज. गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. मागे क्षेत्ररक्षक तयार. एकदा मिळणार. एकापेक्षा जास्त काही नाही. धावा म्हणलं तर 40. अजूनही 5 चेंडूंचा खेळ असणार आहे बाकी. पहिलं षटक अलंकारनं फेकलं. धावा खर्च केल्या ते 17. त्यानंतर आतिशनं 13 दिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आशिषचा धावा खर्च झाले 9. एकूण धावसंख्या फलकावरती 40 आहेत. एक गडी बाद झाले. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. सचिन तांडेल मोठ्या फटक्यांची अपेक्षा करते. भूषण पाटील आतापर्यंत किल्ला लढवलाय. 40 धावा. चांगला फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्त काही नाही. कडाक्याच्या इथं क्रिकेट सुरू आहे. 1:31 आणि इथे मात्र पंचाचा इशारा आहे थर्ड अंपायर. आणि फलंदाज बाद. ओव्हर टू यू डीजे सूरज. रमला तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते. संदेश. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि संदेश पाटील यांच्यासाठी कॅश प्राइज षटकारासाठी 500 आहेत. जोरदार अपील केली गेली मात्र अपिलामध्ये उत्साह फक्त आपण पाहिला. 3 चेंडूची इथे समाप्ती झाली. निर्धाव चेंडू आणि फलंदाज बाद आहे. हॅलो कलिंगर घोर आहे. घोराला पुरीला पोर आहे ना मामीला घोर आहे. आटली ना बाटली ना पटक्यान फुटली ना या मामाची चेटी झटक्यान सुटली. कलिंगडवाले मामा सध्या शेंगदाण्यांची विक्री आणि त्यांचे रेकॉर्ड इथे विक्री झाले. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं का एवढ्या आमच्या शेंगदाण्याच्या पुड्या कधी विकल्या गेल्या नाहीत. मैदानाच्या चारही बाजूला तिथे निश्चितच क्रिकेटवडे प्रेक्षक आहेत. जसे आमच्या सुधीर सागर मांडवकर नेहमी सांगतात या चेंडूनंतर आम्ही चर्चा नक्कीच करू. गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न सूर्य. इथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. फुटबॉल पद्धतीनं अडकवण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा पार मिळणार चौकार. या 4 धाब्याने संघ पोहोचला. एकूण धावा आहेत त्या 45 धावा. आता बोलतोय. वाह क्या बात है. गोलंदाज इथे सज्ज असेल सचिन. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ असणारे बाकी 45 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडूची झाली सांगदा. एकूण धावा खर्च केल्या सचिन. 6 धावा रोखल्यात मैदानावरती. धावा आहेत त्या 45. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. सामना कसा असणार किती धाव्यांचं टार्गेट असणार. जग्गा भाई आमच्या
स्क्रीनवरती संघाला सपोर्ट करत असताना थोडेशा चिंतेचं वातावरण आहे. गोलंदाज तयार, शेवटचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तैनात, आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. धावा मिळणार 4, धावा बनले 49 आणि टार्गेट असणारे 50 धाव्यांचं टार्गेट. बालांची तर मस्त मजा आहे. तर खऱ्या अर्थानं सुरुंगपाडा संघाचे पॅकर्स रुपेश एकनाथ पाटील मात्रे, रुपेश एकनाथ मात्रे यांनी मंचाकडे या. सांगडे गावचे पॅकर्स आहेत, त्याच्यामुळे मंचाकडे सुधीर पाटील आपल्याला बोलवत आहेत. तर या आपण या मंचावर आपला सन्मान केला जाईल. सातबाई ग्रुपचे सदस्य आणि छत्तीसगड प्रीमियर लीग ज्यांच्या वतीनं आयोजन झालं, त्या आयोजनामध्ये उत्कृष्ट कामगिरी राहिली आणि या आयोजनामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं योगदान राहिलं आहे. ते रुपेश दादा मात्रे यांचं मनपूर्वक स्वागत. या दादा आपण आपला सन्मान केला जाईल. तो शेजारचा थैंक यू. जाएंगे दोस्तों मैदान में. जीतने के लिए टारगेट है 50 का टारगेट. मुकाबला किस प्रकार से आगे चलेगा? आज के रात का ये अंतिम मुकाबला 1:40 मुकाबला शुरू करना है. मैं अंपायर से भी गुजारिश करूंगा. जाएंगे दोस्तों मैदान में. सांगड़े गांव का और सांगड़े के खिलाड़ियों का मेरे ऊपर तो वो बहुत सारा वो अलग सा प्यार है, उसके बारे में भी चर्चा करेंगे. गेंदबाज से तैयार, लेट्स प्ले गेम ऑन. पहली गेंद मिड ऑफ को क्लियर करेंगे. पीछे खिलाड़ी दौड़ तो जरूर रहे सीमा रेखा के नजदीक. और गेंद जाएगी सीमा पर, मिल जाएगा चौका.
पहली गेंद के ऊपर चौका आता है। जीतने के लिए टारगेट है, सुदर्शन हमें जानकारी देंगे। 50 का टारगेट, पहली गेंद के ऊपर चौका। आतिश मध्ये इनके बल्ले से निकलता हुआ, ऊंचाई ज्यादा है, लंबाई मिली नहीं। गेंद के नीचे खिलाड़ी, मौका बन जाएगा। गुस्सा गेंद के ऊपर, दूसरा पहला खिलाड़ी मैदान के बाहर है। दूसरी गेंद के ऊपर यह पहली सफलता है। थैंक यू सो के ऊपर चौका आया था और दूसरी गेंद के ऊपर यह सफलता है। 50 रनों का टारगेट है। क्या कमाल का मुकाबला चलेगा, कौन जाएगा ट्रॉफी के करीब, कौन जीतेगा वो ट्रॉफी, उसके लिए लड़ाई ये जारी है। स्वराज्य ट्रॉफी सांगडे जिनके माध्यम से क्रीडा प्रतियोगिता। भूषण की यदि बात करेंगे, अब तक इस टूर्नामेंट में भूषण के माध्यम से 4 कैच जिन्होंने लपके हैं और 2 रनआउट जिनके माध्यम से। क्या लाजवाब फील्डिंग का नजारा यहां पर भूषण पाटिल के माध्यम से। पहली 2 गेंदें रन बने हैं 4 ओवरों का यह मुकाबला है। 50 की यह दूरी पार करनी है। कौन जीतेगा मुकाबला, एक तरफ बोरले, दूसरी तरफ सुरंगपाड़ा। आड़ा बल्ला घुमाता, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हुई। रन संख्या 4 रन। प्रतीक 11 सुरंगपाड़ा और उनके खिलाफ खेल रही है सोहम 11 2030 जय हनुमान बोरले। गेंदबाजी तैयार, दर्शन पाटिल पिछले मैच का हीरो था बोरले टीम के लिए। तेज रफ्तार है, पेस है इस खिलाड़ी के पास। 17 साल का यह खिलाड़ी। ऐवाज झेल साठी मात्र साई याच्याकडून 1000चे बक्षीस। ऐवाज झेल जर पकडील त्याला साई याच्याकडून 1000चे बक्षीस आहे। मिड ऑफ को क्लियर करेंगे, चांबो आएंगे लॉन्ग ऑफ से, गेंद सीमा पर, मिल जाएगा चौका। दोस्ती ग्रुप इनके माध्यम से हर एक विकेट के लिए, दर्शन के लिए 500 रुपए का इनाम है। मैदान के बाहर से हौसला अफजाई जरूर की जा रही है। मनोहर सर रॉकिन जेवढे शिव्या बोरलेकर देत नाहीत ना, तेवढ्या शिव्या सांगडेकर देत आहेत। गेंदबाज है तैयार, ये मजा है क्रिकेट का। गेंद आएगी डॉट, पहले ओवर की भी समाप्ति। रन बने हैं 8, आने वाली गेंद है 18 और जीतने के लिए 42 की है जरूरत। बात है, डीजे सूरज हमारे साथ है, मूड में आ चुके। जाएंगे दोस्तों मैदान में। 18 गेंदे, 42 की है दूरी। कौन जीतेगा ये बाजी? रोशन पाटील आणि जग्ग्या यांनी जर ऐवाज झेल घेतला तर दोघांसाठी 1000 रुपयाची बक्षीस आहे साईकडून। वाह, मजा है मुकाबले में। जायचे तिकडे उभे राहा। गेंदबाज है तैयार, लोअर फुल टॉस से थी, पीछे खिलाड़ी मिड विकेट में तैनात है। 1 रन दूसरे की तलाश है और 2 रन का इजाफा होता है। धीरे धीरे मुकाबले में आगे बढ़ा जा रहे। 17 गेंदे जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। मुकाबला कौन जीतेगा, मुकाबले में क्या मजा आएगा, क्या मुकाबले में मजा बरकरार रहेगा, किसकी जीत किसकी हार, किनके हिस्से में खुशी किनके हिस्से में गम है, और क्या रिजल्ट आएगा इस मुकाबले का, क्या नतीजा आएगा। 17 गेंदे और जीतने के लिए
40 रनों की दूरी। सोमनाथ पाटिल गेंदबाजी के लिए तैनात है। गेंद स्ट्राइक रेट वैभव, जबरदस्त गेंदबाजी, हाथ खोलने का कोई मौका नहीं, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं, गेंद बल्ले के संपर्क क्षेत्र से बहुत दूर थी। डॉट गेंद की समाप्ति। दोस्ती ग्रुप इनके माध्यम से दर्शन पाटिल हर एक कैच के लिए लगभग 2000 का इनाम है। गेंदबाज है तैयार, मुकाबला बन जाएगा दोस्तों। बहुत हो गया 500-500। गेंदबाज है तैयार, सीधे बल्ले से इस गेंद को खदेड़ कर निकाला। लाजवाब ये फील्डिंग है। 1 रन का इजाफा था। भूषण पाटिल वहां पर जरूर मौजूद थे। तालियां इस बात का सबूत है कि आप अच्छा क्रिकेट खेल रहे हैं मैदान में। क्रिकेट में तालियां और गालियां ये एक समान आती है दोस्तों। जब क्रिकेट में आप अच्छा कर दो तो 200-300 तालियां आपको एक साथ आती है, और क्रिकेट में जब आप बुरा कर दो तो 200-300 गालियां भी आपको एक साथ आती है। ये क्रिकेट है, ये ऐसा होता है दोस्तों। जिस भारतीय टीम ने वर्ल्ड कप में 10 मुकाबले लगातार जीते, 1 हार, पूरे देश का कठिनाइयों का सामना करना पड़ा था, आलोचना का सामना करना पड़ा था। गेंदबाज है तैयार, उठाने का प्रयास है, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई मिली नहीं, आसान सा कैच, टपका दिया। प्यार में धोखे, क्रिकेट में मौके, और यहां पर क्या छूटा, खिलाड़ी तैनात है प्रतीक पाटिल उर्फ चावी। लेकिन मैं यहां पर मुकाबला वो भी जान दे, कैच इंपॉर्टेंट जरूर था। इस स्तर के ऊपर आप खेलते हो, और जब आप ग्रामीण टेनिस क्रिकेट में 38 सर्कल के बाहर जब आप फील्ड करते हो तो आप आपके टीम के बेहतरीन फील्डर हो। लेकिन इस तरीके के मौके आपकी टीम आपसे बिल्कुल बर्दाश्त नहीं करेगी। 14 गेंदें जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता। गेंदबाज है तैयार, सोमनाथ पाटिल, राउंड विकेट। लाजवाब गेंदबाजी, 13 गेंदें जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता। क्या मुकाबले में जान डाली जाएगी? अभी तक जीतने के लिए 6 छक्कों की है तलाश। सोमनाथ पाटिल ये वही गेंदबाज था पिछले मुकाबले में जब टीम को जरूरत थी केवल 2 रन खर्च किए थे और वही से मुकाबला जीता था। 13 गेंदें जीतने के लिए 37 रन। अब स्टिक के बाहर से गेंद गुजरेगी, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई अब गेंदें बची है 13 और 36 की आवश्यकता। तेरह गेंदें जीतने के लिए 36 रन। स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज अलंकार तांडेल, जीतने के लिए टारगेट था 50 की आवश्यकता थी, अब तक 14 बने। अब 13 गेंदें और जीतने के लिए 36 की जरूरत है। गेंदबाज तैयार, सोमनाथ, फुल टॉस से गेंद थी, विकेटों के आगे पकड़े जाएंगे और अंपायर का इशारा आएगा लेग बिफोर द विकेट, LBW। अब गेंदें बचेगी 12 और जीतने के लिए जरूरत है 36 रन की है आवश्यकता। वली डीजे सूरज हमारे साथ है, लेकिन सीडीओ का जमाना चला गया, अब क्रोम का जमाना है। सभी की क्रोम के हिस्ट्री डिलीट कर दी गया दोस्तों, डिलीट कर दीजिएगा। कभी किसी ने चेक कर दिया लापड़ा हो जाएगा। और आज की रात में हम आपसे लेते हैं दोस्तों विदा। जय चोरबा क्रिकेट टीम सांगड़े, स्वराज्य ट्रॉफी, सभी हमारे लाडले आयोजक जय चोरबा सांगड़े
और हमारे दिनेश सर पाटिल, मेरे अजीज दोस्त सुधीर पाटिल, आशीष पाटिल, इनका मैं शुक्रिया अदा करता हूँ। चाहिए कि टूर्नामेंट कितनी भी छोटी हो, चाहिए अंडर 19 की टूर्नामेंट हो, चाहिए 10वीं कक्षा तक टूर्नामेंट हो, उनका कॉल मेरे को हमेशा रहता है। किसी कारणवश मैं पिछले कुछ समय में पहुंच नहीं पाया, लेकिन इस टूर्नामेंट में उन्होंने मुझे मौका दिया, क्योंकि दिनेश सर अभी तो हम बहुत छोटे हैं, अभी तो हम कमेंट्री सीख रहे और इसे प्लेटफॉर्म का हम इंतजार कर रहे। तो आपका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे, और खासतौर पर रायगढ़ समालोचक हमारी कमेंट्री एसोसिएशन, उनका भी तहे दिल से शुक्रिया। चाहेंगे 2 ओवर के लिए एक बार फिर से दिनेश सर पाटिल हम आपसे लेते विदा दोस्तों, तब तक के लिए थैंक यू सो मच, शुक्रिया आपका। धन्यवाद मनोहर सर पाटील, अतिशय उत्तम आवाजानं सर्वांना मंत्रमुग्ध तुम्ही केलात, त्याबद्दल तुमचा विशेष आभार। क्लीन बोल्ड हम जरूर चर्चा करेंगे। 3 चीजों के पीछे पागलों की तरह नजर आते हैं। एक तो है दोस्तों पबजी, दूसरा है पैसा, तीसरा क्रिकेट और चौथा है लड़कियां। और उन लड़कियों के पीछे पागलों के लिए यहां से हम जरूर कुछ कहना चाहेंगे कि देवदास की तरह जान मत दो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो, ना चंद्रमुखी ना पारो, और रोज रात को एक स्ट्रॉन्ग बियर मारो और आराम से जिंदगी गुजारो। अकरा चेंडू आणि 36 धावांची गरज। आकाश पाटील स्ट्राईकवर असेल तर गोलंदाजीच्या मार्कर प्रतीक पाटील चावी। भूषणनं कमरीचा खेळ दाखवलाय, काय सुरेख खेळ राहिलाय। संपूर्ण बोर्ले संघ मात्र उत्तम आणि उत्तम कामगिरी करताना आपण निहाळतोय। आजच्या रजनीमध्ये त्यांना लाभलेली प्रेक्षकांची साथ आणि त्यांनी खेळलेला बहारदार खेळ याच्या आधारावर आतापर्यंत तरी अतिशय उत्तम खेळ राहिलाय अलॉंग द कार्पेट। आणि इथे मात्र पाहतोय आपण चौकार 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 9 चेंडू आणि 32 धावा। 9 चेंडू आणि 32 धावांची गरज। 9 चेंडू आणि 32 धावा। इथे मात्र धाव येते ती 1 आणि 1 या धावसंख्येनं धाबांवर धावा लागतात त्या 3 बाद 19। 8 चेंडू आणि 31 धावांची गरज। 8 चेंडू 31 धावा। फुलटॉस चेंडू, या चेंडू रिकाम्या जागेवर जाईल जरूर। काऊकॉर्नरच्या मधून मात्र जातो भरता बेगाणा येतोय हा खणखणीत चौकार। 7-27चं गणित उरलंय। 7-27चं गणित राहिलंय। सहा चेंडू 27 धावांची गरज।
6-27. चला सामना सुरू करा पटकन. संदेश लवकर खेळा. पाच 26. चार चेंडू 22 धावांची गरज. दोन 15. चला वेळ नका दौडू तुम्ही. दोन 15. चला सुरू करा. चांबा चेंडूपर्यंत जरूर गेला, परंतु तो चेंडूला रोखू शकला नाही. गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार 1-11 म्हणजे सुपर 5 मध्ये संघ दाखल होईल एका चेंडू नंतर डिक्लेअर. फुल टॉस चेंडू इथे मात्र विजयी होतोय. सुपर 5 मध्ये संघ दाखल होतोय तो म्हणजेच सोहम. ताईल तीत ढिंगाणा नाद आमचा तुम्ही सोडा. ताईल तीत ढिंगाणा नाद आमचा तुम्ही सोडा. या पनवेल बोरले गावाचा फेमस खूप आहे वाडा. पनवेल बोरले गावाचा. विजय धन्यवाद. संदेश पाटील लाईनअप करायचं आहे. संदेश पाटील लाईनअप करायचं टीमने पटकन. चल लाईनअप करा दोन्ही संघांना. क्रिकेट रोल बदलवू नका. पहिला लाईनअप करा ना मग तुम्ही एन्जॉय करा. या सामन्यात सामनावीर ज्याने धावा जोडल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा. एका षटकामध्ये 1 विकेट घेत 6 धावा दिल्या सोमनाथ पाटील. सामन्याचा सामनावीर सोमनाथ पाटील. गावाचा फेमस खूप आहे वाडा. पनवेल बोरले गावाचा फेमस खूप आहे वाडा. हे मॉडेल पण कधी वाकणार
आणि नितीनदादा पाटील यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाची बक्षीस येते. तुमचा विशेष आभार नितीनदादा पाटील आणि सोमनाथदादा पाटील, तुमचे विशेष आभार. चला सोमनाथ पाटील या सामन्याचा सामवीर. ऋतिकनं उबदार खेळ केला, भूषण अफलातून खेळला, परंतु ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला. सोमनाथ पाटील या आपण गाणी पाहिजे, एक गाणं बोला गणपती बाप्पा. काम नाही साधा हल्ल्यात यांच्या व दुनिया फिदा, हल्ल्यात यांच्या व दुनिया फिदा, हल्ल्यात यांच्या व दुनिया फिदा. एक कैद केला या दिलात याना, उलटू पब्लिकला केला दिवाना, पब्लिकला केला दिवाना, उलटू पब्लिकला केला दिवाना. हे नाच हो सोडा नजर काढा ढलल्या येडा पीडा, नाच हो सोडा नजर काढा ढलल्या येडा पीडा. पनवेल बोरले गावाचा फेमस ग्रुप आहे वाडा, पनवेल बोरले गावाचा फेमस ग्रुप आहे वाडा, पनवेल बोरले गावाचा